पोरे नीट बस, थाड बसा बरं असं, थाड बस पोरे असं, म्हणजे असं असं बसणार ते कुबडं पडतं, असं थाड बस. ही चित्र असतात पोरं गप म्हणे बोलते लई चित्र. आता तुमचे पोरं म्हणजे थोडे चांगले आहेत, हां म्हणजे लय चांगले म्हणजे थोडे बरे आहेत. आता कीर्तनातून गेलं ना मारामारी चालू होती. हां लई चित्र. आता एका गुरुजीने प्रश्न विचारला, म्हणले पप्पा उठ, म्हणले तुझ्या पुढच्या दिशेला पूर्व आहे, तुझ्या उजव्या हाताला उत्तर आहे, तुझ्या डाव्या हाताला दक्षिण आहे, मग मागं काय आहे? तो म्हणला सर माझी चड्डी फाटलेली आहे. म्हणला हे असले चित्र पोरं. एकाने सांगितलं, म्हणले 5 मधून 5 गेले किती राहिले? तुम्हाला मन नाही येत? अजून सोपं करून सांगा. हा 5 मधून 5 गेले 0 एवढं नाही येत का? म्हणले अजून सोपं करून सांगा. सरांनी सांगितलं तुझ्या आईने डब्यात किती चपात दिले? तो पोरे म्हणला 2. मग 2तल्या 2 खाली काय राहिलं? तो म्हणला भात. अरे येड्या 0 म्हणला भात कुठं असतं काही? असे 2 मित्र होते, सकाराम आणि तुकाराम. तुकाराम होता हुशार पेपरामध्ये शाळेमध्ये, सकाराम होता पण सकाराम लय हुशार. सकाराम तुकारामच्या कॉप्या कुरू पास व्हायचा. सकाराम 10वी पास झाला, 12वीला गेला, 12वी पण पास झाला. आता नोकरी लागायची होती. आता मास्तरनी तुकारामला बोलवलं. तुकारामला पहिला प्रश्न विचारला, या भारताचे पंतप्रधान कोण? तो म्हणला नरेंद्र मोदी. गुरुजी म्हणले शब्बास. दुसरा प्रश्न म्हणले भारत स्वतंत्र केव्हा झाला? 1942 पासून प्रयत्न चालू होता आणि 1947ला भारत स्वतंत्र झाला. म्हणले ओके. माणूस चंद्रावर राहू शकतो का? तुम्हाला शास्त्रज्ञानाचा शोध चालू आहे. तुकाराम पास झाला. आता तुकारामने सकारामला प्रश्न उत्तर सांगून टाकते. आता मास्तरनी सकारामला बोलवलं. सकारामला पहिला प्रश्न विचारला, तुझं नाव काय? नरेंद्र मोदी. हा मास्तर म्हणला काय जाऊ दे, ते गल्लीतला असेल आणि दिल्लीतला असेल, असू शकतं. म्हणजे दुसरा प्रश्न विचारला, तुझा जन्म कधी झाला? तो म्हणला 1942 पासून प्रयत्न चालू होता. आणि 1947ला जन्म झाला. मास्तरला तर चक्करच आली. म्हणला नगर रे बाबा. मास्तर म्हणले यार तू येडा झाला का काय? तो म्हणला नाही, शास्त्रज्ञानाचा शोध चालू आहे. हे असली चित्र. आता एका गुरुजीने प्रश्न विचारला, म्हणले तुझा जन्म कधी झाला? तो म्हणला बुधवार. मग त्या पोराने विचारलं सर तुमचा? सर म्हणले रविवारी जन्म होतच नाही. सर म्हणले का सुट्टीच असते. आता कुठं जन्माला सुट्टी असते काय? सर म्हणले चुप बस, लई बोलू नको, नाहीतर कमरेचा बेल्टच काढून मारेल. तो म्हणला सर बेल्ट काढून तुम्ही मला मारू शकत नाही का? बेल्ट काढल्या तुमची पॅन्टच खाली येणार आहे. आता म्हणून महिला मंडळ आता हनुमंतराय पुढे एकच मागा. काय मागा? आईसा पुत्र देही गुंडा लोकी झेंडा. महिला मंडळ तिन्ही लोक झेंडा लागायला पाहिजे. असं रत्न आपल्या पुढे जन्माला पाहिजे. एक म्हणलं रावणाला तोंड किती? मी म्हणलं 10. मग एका अंगावर कसा झोपत असेल? मग आता तंबाखू खाल्यावर थुकायला कसं तोंड बाहेर काढत सगळं, म्हणजे असं इचित्र असतात पोरं. मी म्हणलं ते आता हनुमंतरायला विचारलं कर मारुतीला. आता तो पट्ट्याला गेल तर आपल्याला काय माहिती? आणि तर आम्ही तुमच्या गावातून चुप बसतो. मी गाव तुमचं आहे, आमचं नाही. तुम्ही आम्हाला झपकी होत्या. ही मारुती सोपं नाही. तिथं जाऊन तिथल्या मालकाची दाढी जाळली.
आता महिला म्हणतात, पुरुष म्हणायचं तुम्ही उत्तर द्या. आता हे दाढी जाळे मिशी असतील का? ओ बाबा, हे दाढी जाळे मिशी असतील का? हा असतील. ही दोघांचं जे ना म्हणजे वायर गुतागुत केलेले आहे ना, बुकाच केला आणि एवढी ताकद होती. आणि एवढी ताकद का, तर त्या वाघानं आईचं दूध पेलं होतं. 4-5 पोरं एका ठिकाणी झाले. म्हणले सबसे बडी कोण आहे? दुसरं पोरग म्हणलं सबसे बडी पूर्ती माता. म्हणले येडा झाला का काय? पूर्ती के बडी, ओ तो शेषनाग के सर पे खड़ी, तो शेषनाग बड़ा. अरे शेषनाग काय का बड़ा, वो तो महादेव जी के गले में पड़ा, तो महादेव जी बड़े. हाँ महादेव जी काय के बड़े? उनका कैलाश पर्वत बड़ा. कैलाश पर्वत काय का बड़ा? रावण ने एक बाण से कैलाश पकड़ तो उखड़ दिया, तो रावण बड़ा. हाँ पेला का काय? रावण काय का बड़ा? राम जी ने एक बाण से रावण को मारा, तो राम जी बड़े. अरे राम जी काय के बड़े? वो तो हनुमान जी के हृदय में खड़े. श्री राम जानकी मेरे सीने में, श्री राम जानकी मेरे सीने में, राम जानकी एवढी ताकद होती हनुमंतरायामध्ये. अरे हनुमंतरायामध्ये कसली ताकद, तर त्या वाघानं आईचं दूध पेलं होतं आणि आईच्या दुधामध्ये एवढी ताकद होती. अंजनी माताच्या दुधाचा थेंब जरी असं दगडावर पडला तर दगडाला चिरा पडायच्या, एवढी ताकद होती. महिला म्हणलं आता दूध राहिलंय का? ओ चष्मुला आजीमाय, दूध राहिलंय का? नाही नाही, आता तसलं काय नाही, आता बाटली बाटली. हो पुढं बसलेले. तुमच्या गावात तिथे पेट्रोल पंप आहे का? हा ते नाही, दुसरं आहे का? हा 5:30 पुढून पाहतो तुम्ही. माझ्या नादी कोणी लागायचंच नाही. अरे तू त्या लायकीचाच नाही भाऊ. कुत्र लागत नाही, माणूस कसं लागल? चित्र तो 100 टाळकरी असू द्यात, एक बेवडा ऐकत नाही. ते म्हणतात तुमच्या दम असलं तुम्ही पिऊन दाखवा. हा अरे म्हणजे आमची गाथा गेली, आमचा मालिका गेला, ज्ञानेश्वरी गेली. 4-5 बेवडे एका ठिकाणी झाले. म्हणले आज पार्टीच झाली पाहिजे. म्हणले आज दारू पिऊन बोर झालं. म्हणले आज पार्टीच झाली पाहिजे. म्हणले कशाची पार्टी? एक म्हणलं माझ्या बायकोने एक बाहेरून बकरं आणलं. म्हणलं हा बकऱ्याचीच पार्टी झाली पाहिजे. म्हणलं तुम्ही येऊ नका. म्हणलं माझी बायको नंगाटे. म्हणलं लई मारील. म्हणला माझी बायको, तुम्ही येऊ नका, मी जातो आणि बकरं घेऊन येतो. आणलं बकरं, खाल्लं पेलं आणि उद्या सकाळी घरी गेलं आणि पाहिलं तर काय, जिताच्या तिथं खुट्टीला बकरं बांधून ये. आणि बायकोला काय म्हणतं, आय हे बकरा इथं कसा आला? दे बकराचं जाऊन द्या, मरून द्या. तुम्ही रातच्या 12 वाजता येऊन इथं कुत्रं कुठं नेलं? म्हणले बेवड्यांना कुत्र सुद्धा कळणार, असले चित्र असतात.
आता इथं सांगितलं ना, कोणा दारू पिऊ नका, व्यसन करू नका. मी आता मंडपाच्या बाहेर गेल्या गेल्या काढलीच तंबाखू. वय रे बघ, लय लांबून लांबून महाराज येतात बा. पण आजचं तर लयच बारीक पिल्लू होतं बा. पण लय ठोकत होतं र. चुन आहे का ले काय का असं ना, पण लयच बारीक पिल्लू होतं. लय ठोकत होतं. दुसरं म्हणला, अरे त्यांनी सांगितलं दारू पिऊ नका, व्यसन कर नका. गब्र सांगितत असत्या. वय वय म्हणायच्यात असतंय. आपण जरी चांगलं वागलं, त्यांनी तरी कोणाला सांगायचं नीट वागा. त्यांचा नको लोट घेऊ, त्यांचा धंदाच आहे. उठ तू. हा उठ उठ. तू मोबाईल पाहतो का? हा तुला सजीन आहे का काय? खरं बोल. पाहतो ना. मी नाही काय करत. पाहतो ना. थोडं पाहतो. काय पाहतो मोबाईल मध्ये? मोबाईल मध्ये काय पाहतो? ते मागचा उठ रे, मागचा उठ उठ उठ. आय उठ की. तू मोबाईल पाहतो का? काय पाहतो? यूट्यूब. ते कार परवाच नवीन गेम कोणता आहे ते पोरं? हा फ्री फायर. आणि दुसरा आतली चड्डी आहे का? आतली चड्डी नाही फ्री फायर म्हणते. आता कस येडे झाले पोरं. महिला मंडळ तुमच्या पायी पुढे विनंती आहे. हे पुरुषांचं आता काय, यांना संस्कार लावायचं पोरांना ते तसं काही नाही. आता तुमच्या हातात आहे. महिला मंडळ तुम्ही काही तर मुलांना संस्कार घडवा आणि मोबाईल देऊ नका. पहिला जर लेकरू जर लढायला लागलं तर त्याची आई त्याला भाकरी द्यायची. भाकरी. अय पप्प्याची आई भाकरी भाकरी. आता आई काय देते? मोबाईल. सांगायला तर लाज वाटते का? मोबाईल. कुठं पण मोबाईल, कुठं पण. थोडं ज्ञानेश्वरी वाचत जा. ज्ञानेश्वरी पुढे सारं ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी वाचत जा. आता इथं सांगितलं ना, आता महिलांना सांगितलं ते वाचत्यान, पण पुरुष वाचत नाही. नाही 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 नाही. पहिला अध्याय काढते आणि घरी गेल्यावर ओम नमो जय अध्याय प्रदीप पडला. चायला काहीच कळलं ना. चला ना शिकला. एका विषयावर ठाम झालं पाहिजे रे. एका विषयावर ठाम आहेत ते म्हणजे आळंदीचे ज्ञानोबा आहे आणि देऊचे तुकोबा आहे. एका विषयावर ठाम राहायला पाहिजे. आणि आपण जर रस्त्यानं चाललो तर लोक थांबले पाहिजे. आणि अजून सुद्धा ज्ञानोबाराय चालले तर 2 किलोमीटरचा रस्ता पॅक होतो. एवढी ताकद ज्ञानोबारायमध्ये. आणि आळंदी ते पंढरपूर, देऊ ते पंढरपूर एकच गजर असतो. ज्ञानोबाराय